श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे दत्त जयंतीपर्यंत कोणत्याही दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एका झाडाचं मूळ जे आहे तर ते आणायचं आहे, ज्यामुळे आपल्या आर्थिक समस्या असतील, शारीरिक समस्या असतील, मानसिक समस्या असतील, कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. तांत्रिक बाधा, भीती दूर होण्यासाठी, मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी, कर्जातून सुटका व्हावी, त्याचप्रमाणे संतान सुख, ऐश्वर्य प्राप्ती, मानसिक शांतता, घरातील वादविवाद कमी व्हावेत, तर यासाठी आपल्याला हे मूळ घरामध्ये आणायचं आहे आणि याचा आपल्याला एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर हे मूळ आपल्याला कधी घरामध्ये आणायचं आहे आणि याचा आपण कशाप्रकारे उपाय करायचा आहे, त्यानंतर त्या मुळाचं काय करायचं, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. दत्त जयंती ही फक्त वर्षातून एकदा येत असते आणि दत्तगुरूंचा जर आपल्याला आशीर्वाद प्राप्त झाला तर आपल्याला कधीही कशाचीही कमी पडणार नाही आणि म्हणूनच आपल्याला दत्त जयंतीपर्यंत कोणत्याही दिवशी आपल्याला आपल्या सोयीनुसार हे एक मूळ जे आहे तर ते आपल्याला घरामध्ये आणायचं आहे. परंतु हा उपाय जो आपण करणार आहोत तर तो उपाय आपल्याला शुक्रवारी किंवा रविवारी करायचा आहे. जर आपण हा उपाय शुक्रवारी करणार असू तर आपल्याला हे मूळ जे आहे तर ते आणण्या अगोदर गुरुवारी या झाडाजवळ जायचं आहे. त्याचप्रमाणे जर आपण हा उपाय रविवारी करणार असू तर आपल्याला शनिवारी या झाडाजवळ जायचं आहे. हे जे झाड आहे तर याचं मूळ आपण आणल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत, समस्या आहेत, अडचणी आहेत तर त्या 100% संपणार आहेत. हे झाड जे आहे तर ते शुक्र ग्रहाचे कारक आहे आणि ज्यांचा शुक्र कमजोर आहे तर त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. शारीरिक समस्या ज्या आहेत तर त्याला सामोरं जावं लागतं. सततचं जे आजारपण आहे तर ह्या ज्या समस्या आहेत तर त्या आपल्या आयुष्यामध्ये ठाण मांडून बसलेल्या असतात आणि ज्यांचा शुक्र ग्रह मजबूत आहे तर त्यांना मात्र या अडचणी, समस्या ज्या आहेत तर त्या येत नाहीत. कारण शुक्र ग्रह जो आहे तर तो आपल्याला लक्झरियस लाईफ म्हणजे काय तर ऐशोआरामाचं जे जीवन आहे, त्याचप्रमाणे सांसारिक सुख, पती पत्नीमधील प्रेम, तर या सर्व गोष्टी हा शुक्र ग्रह प्रदान करत असतो. त्याचप्रमाणे धनसंपत्ती मिळावी, आपले वैभव जे आहे, ऐश्वर्य आहे तर त्यामध्ये वाढ व्हावी, यासाठी सुद्धा शुक्र ग्रह जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणूनच आपल्याला हे मूळ जे आहे तर ते घरामध्ये आणायचं आहे. आता हे मूळ जे आहे तर ते कोणत्या झाडाचं आहे तर ते झाड म्हणजे औदुंबर वृक्ष म्हणजे उंबराचे झाड. आपल्याला माहीत आहे की उंबराचं जे झाड आहे तर यामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो. उंबराच्या झाडाची आपण जरी पूजा केली तरी सुद्धा आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. आपल्या जीवनातील समस्या ज्या आहेत तर त्या कमी होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो अत्यंत पवित्र मानला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याची जी पौर्णिमा तिथी असते तर हा दिवस म्हणजेच दत्त जयंतीचा दिवस असतो. त्यामुळे आपल्याला दत्त जयंतीपर्यंत आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा हे मूळ आणायचं आहे. आता हे मूळ आपल्याला घरी कसं आणायचं आहे, म्हणजे डायरेक्ट गेलं आणि लगेच मूळ घरामध्ये घेऊन आलं तर असं आपल्याला करायचं नाही. तर काय करायचं आहे, अगोदर सांगितल्याप्रमाणे हा उपाय आपल्याला शुक्रवारी किंवा रविवारी करायचा आहे. तुम्ही जर हा उपाय शुक्रवारी करणार असाल तर गुरुवारी आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे आणि जर रविवारी हा उपाय करणार असू तर शनिवारी आपल्याला या उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे. आता कोणत्या वेळेमध्ये जायचं तर सकाळी तुम्ही जाऊ शकता किंवा दुपारी 4 वाजेपर्यंत जायचं आहे. परंतु आपल्याला भर दुपारी म्हणजे 12 ते 12:30 ही जी वेळ आहे तर ती आपल्याला वगळायची आहे. कारण आपल्याला माहीत आहे की 12 ते 12:30ची जी वेळ आहे तर ती पूजेसाठी किंवा उंबराच्या झाडाजवळ जाण्यासाठी अयोग्य वेळ मानली जाते. त्यामुळे या वेळेमध्ये जायचं नाही. त्याचप्रमाणे तिन्ही सांजेला सुद्धा जायचं नाही. भर दुपारची 12 ते 12:30 ही वेळ वगळायची आणि सकाळपासून 4 वाजेपर्यंत तुम्ही या झाडाजवळ जाऊ शकता. आता काय करायचं आहे, उंबराच्या झाडाजवळ जाताना आपल्याला अगोदरच एक दिवा, त्यानंतर हळदी कुंकू, अक्षता, फुले, अगरबत्ती हे सर्व घेऊन जायचं आहे. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला एक दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. शक्य असेल तर तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा. तो दिवा तेथे प्रज्वलित केल्यानंतर दिवा डायरेक्ट न ठेवता त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती तो दिवा ठेवायचा. त्या दिव्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं. त्यानंतर उंबराच्या झाडाला आपल्याला
हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत. आता अक्षता अर्पण करताना आपण त्या पिवळ्या अक्षता अर्पण करू शकतो. म्हणजे हळद घ्यायची आणि पांढरे तांदूळ पिवळे करायचे आणि ते अर्पण करायचे. यासोबतच आपल्याला पिवळी फुले सुद्धा अर्पण करायची आहेत. जर पिवळी फुले मिळाली नाही तर कोणतीही फुले आपण अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे पिवळी मिठाई आपण अर्पण करू शकतो. अगरबत्ती आपल्याला लावायची आहे. तर अशी आपल्याला उंबराच्या झाडाची पूजा जी आहे तर ती सर्वप्रथम करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला उंबराच्या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना सुद्धा करायची आहे की मी उद्या तुझा एक लहानसा भाग न्यायला येणार आहे, त्यासाठी मला परवानगी दे आणि जर काही चूकभूल झाली तर मला माफ करा. म्हणजे असं आपल्याला त्या उंबराच्या झाडाला प्रार्थना करायची आहे की मी तुमचा एक छोटासा भाग न्यायला उद्या येणार आहे. म्हणजे आपल्याला फक्त आदल्या दिवशी त्या झाडाची परवानगी मागण्यासाठी जायचं आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, घरी परत यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला पुन्हा जायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर पुन्हा याच प्रकारे त्या झाडाची पूजा करायची आणि त्या झाडाच्या मुळाचा थोडासा तुकडा जो आहे तर तो आपल्याला घरी घेऊन यायचा आहे. त्याचप्रमाणे या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत या प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि हे मूळ घरी आणताना आपल्याला कोणाशीही जास्त बोलायचं नाही. घरी आल्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवून आपल्याला देवघरासमोर जायचं आहे. त्यानंतर हे मूळ जे आहे तर ते एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे. स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने ते स्वच्छ धुवायचं आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, देवघरासमोरच एक छोटासा पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. किंवा जरी नाही मांडला, तुमच्या देवघरामध्ये जागा असेल तर ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे तर त्या ठिकाणी एक लाल कापड टाकायचं आहे. देवघरामध्ये जर दत्तगुरूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीसमोर हे लाल कापड टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपण आणलेलं जे मूळ आहे तर ते मूळ जे आहे तर ते त्या कापडावरती आपल्याला ठेवायचं आहे. आणि हे सर्व करण्या अगोदर आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा दिवा देवघरामध्ये लावायचा आहे. स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे. स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे. यानंतर हे जे मूळ आपण त्या कपड्यावरती ठेवलेलं आहे त्याला हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे. पिवळे तांदूळ आणि पिवळी फुले अर्पण करायची आहेत. धूपदीपाने ओवाळायचं आहे. खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. म्हणजे काय तर आपल्याला या मुळाची पूजा करायची आहे. आपण औदुंबर वृक्षाचे मूळ घरी घेऊन येणे म्हणजे प्रत्यक्ष दत्तगुरूंना आपण घरी घेऊन येत असतो. तर अशा प्रकारे या मुळाची पूजा करायची. यानंतर 108 वेळेला श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे. आणि यानंतर प्रार्थना करायची की माझ्या घरातील अमुक अशी समस्या आहे तर ती नष्ट होऊ द्या. माझ्या घरातील पैशाची अडचण आहे तर ती नष्ट होऊ द्या. किंवा माझ्यावरती कर्ज आहे ते लवकरात लवकर फिटू द्या. किंवा काही ग्रहदोष असतील तर ते नष्ट होऊन घराची प्रगती होऊ द्या. घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होऊ द्या. अशी आपली जी इच्छा आहे, जी मनोकामना आहे तर ती सांगायची आहे आणि ती पूर्ण व्हावी म्हणून दत्तगुरूंना आपल्याला प्रार्थना करायची आहे. यानंतर आपल्याला हे मूळ जे आहे तर ते तसंच थोडा वेळ राहू द्यायचं आहे. आणि त्यानंतर एक पिवळं कापड घ्यायचं आहे किंवा एक डबी घ्यायची आहे आणि त्यामध्ये हे मूळ जे आहे तर ते आपल्याला ठेवायचं आहे. आणि ही डबी जी आहे किंवा आपण ज्या पिवळ्या कपड्यामध्ये ती मूळ ठेवलेलं आहे तर त्यामध्ये ते व्यवस्थित गुंडाळून आपली जी तिजोरी आहे तर त्या ठिकाणी ठेवायची आहे. ज्यामुळे आपल्याला धनप्राप्ती होऊन आपल्या आयुष्यातील आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या कमी होतील. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव्य करेल. त्याचप्रमाणे तुम्ही जरी ही डबी तुमच्या देवघरामध्ये ठेवली आणि त्याची रोज जरी पूजा केली तरीसुद्धा चालेल किंवा फक्त प्रत्येक गुरुवारी पूजा केली तरीसुद्धा चालेल. आपला जर व्यवसाय असेल किंवा पार्लर असेल, दुकान असेल तर त्या ठिकाणी जरी आपण ही डबी जी आहे ज्यामध्ये आपण मूळ ठेवलेलं आहे किंवा ज्या कपड्यामध्ये आपण हे मूळ गुंडाळून ठेवलेलं आहे तर ते जरी ठेवलं तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे अत्यंत साधा आणि सोपा उपाय आपण दत्त जयंतीपर्यंत करू शकतो. वर्षभर आपल्याला हे मूळ जे आहे तर ते त्या ठिकाणी ठेवायचं आहे. प्रत्येक गुरुवारी किंवा प्रत्येक पौर्णिमेला वर्षभर आपण त्याची पूजासुद्धा करू शकतो. फक्त ती डबी किंवा ज्यामध्ये आपण गुंडाळलेलं आहे तर ते कापड फक्त देवघरामध्ये ठेवायचं, त्याची पूजा करायची, पुन्हा तिजोरीमध्ये नेऊन ठेवायचं किंवा व्यवसायाच्या ठिकाणी नेऊन ठेवायचं. आणि पुढच्या वर्षी ही जी पोटली आहे किंवा डबीतलं मूळ आहे तर ते विसर्जित करू शकता आणि पुन्हा तुम्ही नवीन उपाय जो आहे तर तो करू शकता.